बातमी पुण्यातून आहे। पुणे मनपा निवडणुकीसाठी अजित पवार आता ऍक्शन मोडवरती आलेत। अजित पवार आज उमेदवारांची एक बैठक सुद्धा घेणार आहेत। पुण्यातील सर्व राष्ट्रवादीचे उमेदवार या बैठकीला उपस्थित राहतात। महानगरपालिका निवडणुकीपूर्वी अजित पवार उमेदवारांना काय कानमंत्र देतात, राष्ट्रवादी कशा पद्धतीने सामोरी या निवडणुकांना जाते हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, राष्ट्रवादीची एक बैठक आयोजित करण्यात आलेली आहे, काय काय रणनीती आखली जाऊ शकते राष्ट्रवादीकडून आगामी निवडणुकांसाठी? तर आपण मागील काही दिवसांपासून पाहतोय की मोठी प्रतिष्ठेची लढाई जी आहे ती मुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्याची महानगरपालिकेची केलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती पुणे असेल किंवा पिंपरी चिंचवड असेल या दोन्ही मधल्या उमेदवारांची बैठक जी आहे ती अजित पवारांनी आता एका हॉटेलमध्ये बोलवलेली आहे। पुण्याची बैठक साधारणतः 12:30-1 वाजता सुरू होणार आहे। ती बैठक झाल्यानंतर अजित पवार अशाच पद्धतीने पिंपरी चिंचवड मध्ये देखील एका हॉटेलमध्ये या सगळ्या उमेदवारांशी जी आहे ती बातचीत करणार आहे। आगामी निवडणुकीमध्ये नेमका अजित पवारांचा काय प्लॅन आहे हे आपण पाहतोय, कारण का मागच्या वेळेस आपण देखील दोन्ही सभेंना पाहिलं की भाजपला जे आहे ते अजित पवारांनी चांगलंच या सगळ्या पार्श्वभूमीवरती अंगावरती घेतलेलं होतं। थेट टीका जी आहे ती अजित पवारांनी केलेली होती। त्यामुळे जे काही राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये हा सगळा सामना होणार आहे त्या दृष्टीने अजित पवार या सगळ्या उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत। साधारणतः 12:30 वाजता पुण्यामध्ये ही सगळी बैठक जी आहे ती उमेदवारांची बोलवलेली आहे आणि उमेदवारांना अजित पवारांकडून निवडणूक लढण्याचा कानमंत्र असेल किंवा कोणत्या मुद्द्यांवरती अजित पवारांना ही निवडणूक लढायची आहे आणि तेच मुद्दे जे आहेत ते अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी या सगळ्या उमेदवारांना अजित पवारांनी बोलवलेलं आहे। या सगळ्या उमेदवारांच्या माध्यमातून अजित पवार जे आहे ते पुणे आणि पिंपरी चिंचवडची महानगरपालिकेची इलेक्शन जे आहे ते जिंकण्याचा प्रयत्न करतायत आणि प्रतिष्ठेची निवडणूक अजित पवारांनी केलेली आहे। तळ ठोकून अजित पवार मागच्या 4 दिवसापासून पुण्यामध्ये पाहायला मिळतात आणि इथून पुढचे देखील जे काही निवडणुकीचे दिवस असणार आहेत या सगळ्या निवडणुकांच्या दिवसांमध्ये अजित पवार पुणे आणि पिंपरी चिंचवडकडे मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देतील। त्यामुळे अशा प्रकारे उमेदवारांच्या भेटीगाठी असतील, उमेदवारांचे मीटिंग्स असतील आणि सभांचं नियोजन असेल आणि थेटपणे भाजपवरती टीका करणं असेल आणि पुण्यातल्या भाजपच्या नेत्यांवरती प्रामुख्याने टीका करणं असेल या अशा प्रकारचा प्लॅन करायचा अजित पवारांच्या या संपूर्ण निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। पण रोहन, या सगळ्या पार्श्वभूमीवरती सध्या 2 राष्ट्रवादी पुण्यामध्ये एकत्रित लढतात। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सुद्धा नेते या बैठकीला असतील? शरद पवारांच्या नेते किंवा उमेदवार जे आहेत ते या बैठकीला नसणार आहेत। केवळ राष्ट्रवादी घड्याळ या चिन्हावरती जे उमेदवार लढणार आहेत त्या उमेदवारांनाच अजित पवारांनी निरोप दिल्याची माहिती सध्याच्या घडीला समजते। दुसरी गोष्ट, शरद पवारांची राष्ट्रवादी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ऍक्टिव्ह सध्या पाहायला मिळत नाहीये। जे काय आहे ते अजित पवारांच्याच सभांचं नियोजन असेल किंवा अजित पवारांच्याच सगळे भरोश्यावरती पुणे महानगरपालिकेची निवडणूक पाहायला मिळते। स्वतः रोहित पवार असतील किंवा सुप्रिया सुळे असतील यांनी जरी नेतृत्व करायचं ठरवलं होतं तरी अगदी उमेदवारी जाहीर झाल्यापासून दोघंही पुण्यामध्ये फिरकलेले नाहीयेत। पुण्यातल्या निवडणुकांमध्ये अक्षरशः अजित पवारांच्या भरोश्यावर ही संपूर्ण तुतारीची निवडणूक जी आहे ती कार्यकर्ते लढताना पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आता जे काही 5-6 दिवस शेवटचे राहत आहेत त्या दिवसांमध्ये नेमकी स्ट्रॅटेजी दोन्ही राष्ट्रवादी म्हणून आखली जाते का, दोन्ही राष्ट्रवादी मिळून जर का लढलं तर मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल असं या सगळ्यांना वाटत होतं। त्यामुळे अजित पवारांकडून काय रणनीती आखली जाते, अजित पवारांनी दोन्ही राष्ट्रवादींच्या उमेदवारांना का बोलवलं नाही हा देखील प्रश्न जो आहे तो उत्सुकतेचा पाहायला मिळतोय। नक्कीच, धन्यवाद रोहन, तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।